2014 साली गाळेधारक हे 1 वर्षाचं आगाऊ भाडं भरून 1 महिन्याचं भाडं रिबेट घेत होते। व्यापाऱ्यांची गाळेधारकांची कुठलीही चूक नसताना 2014 ते 2019ला अन्यायी दरवाढ रेडी रेकनरच्या दराने केली आणि ही दरवाढ एवढी प्रचंड होती की शासनालाही कळलं आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळेला मान्य केलं की माझ्याकडनं ही चूक झालेली आहे आणि विधानसभेत त्यांनी सांगितलं की हा निर्णय चुकीचा झालेला आहे आणि ही गोष्ट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितली की व्यापाऱ्यांचे हाल व्हायला आणि ह्यामध्ये नवीन प्रस्ताव तयार केला। 15 एप्रिल 2025ला नवीन मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे। अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही आहे। तो निर्णय न होता महानगरपालिका गाळेधारकांच्यावर जुलमी करानं पैसे वसूल करायला आहे। 100 रुपये मूळ भाडं आणि 200 रुपये व्याज सगळे गाळेधारक हतबल झालेले आहेत। वेळोवेळी गाळेधारक पैसे भरायला जातात, उद्धट उत्तर देतात, पैसे घेत नाही आहेत, चेक दिलेले परत पाठवले जातात। ह्यामुळं गाळेधारकांची काही चूक नसताना प्रचंड थकबाकी वाढलेला आहे। तर ह्याकरता आम्ही मंत्री महोदयांना भेटलेला आहे। 2013च्या जुन्या दराने भाडे घ्यावं, व्याज घेऊ नये, शासनाचा जो काही निर्णय होईल पुढे वाटचाल करता येईल, पण असद्य परिस्थितीत व्यापाऱ्यांच्या गाळ्यांना कुलपं घालणं, जबरदस्ती करणं हे प्रयोग होऊ नयेत। आणि ह्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे की हे प्रकरण असं झालेलं आहे की जुन्या दरानं बाकी काढा तुम्ही, ती 10 कोटी येईल आणि नव्या दरानं काढा ती 80 कोटी होईल। ह्या तफावतीमुळे वसुलीला प्रचंड प्रमाणात महानगरपालिकेला ताण होतो आणि ऑफिसर लोक गाळेधारकांच्यावर तुटून पडतात। ह्याकरता मान्य मंत्री महोदयांना आम्ही आत्ता सांगितलेलं आहे, ह्याबाबत मंत्रालयात बैठक लावली जाईल आणि ह्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। किती गाळेधारक जवळजवळ 47 मार्केट आहेत आणि अंदाजे 2000 गाळेधारक आहेत आणि त्यांच्यावर त्यांची कुटुंब चालणारे जवळजवळ 20,000 रुपये। ही सगळी लोक जर हे मिटलं प्रकरण नाही तर अक्षरशः यांना रस्त्यावर यायची पाळी। आणि आत्ता जे चाललेलं आहे, ॲमेझॉन चाललेलं आहे, फ्लिपकार्ट चाललेलं आहे, ह्याच्यामुळे दुकानदारांना धंदा नाही आहे। ह्याची गंभीरपणे शासनाने दखल घेऊन यात लक्ष घालावं।